नवीन त्यांनी ते प्रोसेस कम्प्लीट करून घ्यावं. हा, पर्सनली करून घ्यावं. ह्या कामासाठी त्यांची काय अडचण आहे? काहीच अडचण येणार. अजून कोणाला प्रश्न? आता 84 मेंबर आहेत, 20-30 लोक नाही म्हणू शकतात. अशा वेळेला रेडिओलॉजी स्टॉप होऊ शकतो. कोणी नाही म्हणणार नाही, त्यांच्या घरी मी जेवायला जाईन. येऊ द्या त्यांचं बोलू आपण, काळजी त्यांच्याशी बोलू. आता जे नाही न म्हणणारे आहेत तेवढ्या पुरतं विचार करू. जे नाही म्हणतील त्यांना वेगळी त्यांची मीटिंग घेऊन त्यांची मी समजूत घालेन. कायद्यानं 51% 84 पैकी 42 लोक तुमच्या बाजूने असतील तर कोणी नाही म्हटलं तरी ब्रह्मदेव तुमचं काम थांबवू शकणार नाही. पण आपण शक्यतो सर्व लोकांना आपल्या सोबत घ्यायचं. आपल्याला काही चुकीचं करायचं नाहीये, सगळ्यांचा फायदा आहे. त्यामुळे त्यांना समजावून सांगू. असं कोण म्हणणार नाही म्हणा, आवश्यक असेल तर मी येऊन समजावेन. माझा ऐकून होतं असं मला वाटतं. अरे डाऊट क्लिअर. कोणाला काही शंका असतील तर प्लीज विचारा. विचारा ना, काय झालं अडा? विचारा ना. काय त्यांचं म्हणणं असं की बाबा काय आपलं बांधकाम करायचं, भाडं कोण देणार? संस्था, सोसायटी देणार. सोसायटी खरं तर जर आपण तिथेच राहून केलं तर भाडं देण्याचा प्रश्न नाही. पण आपल्याला एखादी बिल्डिंग तोडायची असेल तर त्यांना सोसायटी भाडं. याच्यावरती आपण आपली जेव्हा मीटिंग होईल ना तेव्हा आपण सविस्तर चर्चा करू. सविस्तर चर्चा करू जेव्हा आपली मीटिंग साहेबांना जे तुमचे डाऊट्स असतील ते काही इम्पॉर्टंट डाऊट असतील ते सगळे पण सगळ्यांना इथून सोडून जाण्याची अजिबात आवश्यकता नाही. माझ्या म्हणण्याप्रमाणे सगळ्यांना इथे ठेवूनही करू शकतो. पण अगदीच झालं तर 1 किंवा 2 विंग 7 पैकी तोडायला लागतील. बाकीच्यांना तर जाण्याची आवश्यकताच. नाही, ज्यांनी आपली घरं भाड्यानं दिलेली आहेत त्यांची घरं सोसायटी भाड्यानं घेणार आणि ज्यांच्या बिल्डिंगी तोडल्या जातील त्यांना ते भाड्याच्या घरामध्ये सोसायटीमध्येच राहायला देणार. म्हणजे इथली माणसं इथून बाहेर जाणार नाही. ज्यांनी भाड्यानं दिले त्यांना फरक पडत नाही, कारण त्यांचं भाडं सोसायटी देणार. किती टक्के आपली भाडे याला माहिती असेल आपल्या टोटल सोसायटीमध्ये किती भाड्याने 50%. मग काहीच प्रॉब्लेम नाही. माहिती आहे ना, 50% भाडं 50% रेंट आपल्याला कुठं कोणाला बाहेर जायची गरज नाही लागणार. कोणालाच बाहेर जायची गरज नाही लागणार. इथे राहून आपलं काम होईल. पण भाड्याच्या ठिकाणा सोसायटीतून काय ते आता पेपर जवळ कमी करता येईल आपलं आहे ना.
ते भाडे आता सगळ्यांचे प्रश्न संपले. आता माझा प्रश्न आहे, किती जणांना स्वयंविकास पटला? जो मी समजावला त्यांनी प्लीज जरा हात वर करावं. अरे कॅमेरा फिरवा रे. बांधकाम चालू करून 1.5 ते 2.5 वर्षात चाव्या हातात मिळायला पाहिजे. प्लॅन पास होईपर्यंत आपण घरातच राहतो, बिल्डिंग काय चालूच करत नाही. प्लॅन पास झाल्याची वेळ आपण त्याच्यात धरत नाही. 6 महिने लागतात प्लॅन पास व्हायला, प्लॅन तयार करायला 3 महिने लागतात. या सगळा हा वेळ तर जाणार. एकदा प्लॅन पास झाला की काम चालू केलं, 1.5 वर्षामध्ये चाव्या हातात मिळाल्या पाहिजे. जास्तीत जास्त 2 वर्ष. याच्यामध्ये आपण किती स्पीडी डिसिजन घेतो त्याच्यावरती जास्त इम्पॉर्टंट. ते जास्त इम्पॉर्टंट. मध्ये 35 मजल्याची बिल्डिंग त्यांनी 2 वर्षात उभी केली. तर 2 स्लॅब मध्ये 10 दिवसापेक्षा अधिक लागत नाही. तुम्ही किती मजल्याची बिल्डिंग बांधता त्याच्यावर अवलंबून आहे. तिथे 2 टावर बसू शकतात असं म्हणजे जागा आहे. कुठे आमचं जे आहे ना कंपाऊंड, आता 2 करावं का 1 करावं? तुम्ही 2 करून त्यातलं 1 विक्रीला देणार, त्याच्यात ते पैसेवाले राहणार आणि बाकीच्यात गरीब राहणार असं नका करू. जे काय आहे ते विक्रीला वेगळं तुमचं वेगळं असं आपल्याला ठेवायचं नाही. जे कोण विकत घेतील ते आपल्या सोबतच राहतील आणि जास्तीत जास्त जर आपल्या नातेवाईकांना जर आपण फ्लॅट विकणार असेल तर त्यांना वेगळं ठेवण्याचं काय कारण नाही. तर ते तुम्ही तुमच्या लोकांची मागणी किती आहे हे चौकशी केल्यानंतर या सर्व गोष्टींची आपण चर्चा करू. 13 सप्टेंबर 2019 गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र डिपार्टमेंट ऑफ हाऊसिंग स्वयं विकासाचा TR. तुम्ही गुगलमध्ये हे जर टाकलं तर लगेच मिळतो. तो फोनवर गुगलमध्ये टाकलं की लगेच मिळतो. आणखी कोणाला काही प्रश्न नाही ना? आम्ही जे भावी तरुण सदस्य सर मला विचारायचं आहे फक्त की सेल्फ कन्स्ट्रक्शन करायला म्हणजे टॉप 3 किंवा टॉप 5 काय डॉक्युमेंटेशन असतील किंवा मेंबरला काय इनिशिएट घेऊन त्याला पटकन आपण करायला स्टार्ट करायला काही मेन डॉक्युमेंट असेल? पहिला तर सेल्फ रिडेव्हलपमेंटचा रेझोल्युशन जनरल बॉडीमध्ये की आम्ही स्वयं विकासात जाणार, आम्ही कोणत्या बिल्डरकडे जाणार नाही, आमचा विकास आम्हीच करणार. हा पहिला. त्यानंतर त्याच मीटिंगमध्ये दुसरं रेझोल्युशन की स्कीम नंबर 1 ते 7चं असेसमेंट ऑफ डिमांड आणि असेसमेंट ऑफ रिस्क घेण्यासाठी जनरल बॉडी अधिकार देत आहे. मग ते 8 दिवसात स्कीम 1, 8 दिवसात स्कीम 2, 8 दिवस, 10 दिवस, 15 दिवस जे काय असतील ते अशा स्कीमचं असेसमेंट करायचं. असेसमेंटमधून किती एरिया विकत घेणारे निघतील त्याच्यावर मग फायनान्स पॉलिसी करायची. फायनान्स पॉलिसी ठरलं की फायनान्सर फायनलाइज करायचा. फायनान्सर फायनलाइज केला की पुढच्या गोष्टी आर्किटेक्ट ठरवायचा. आर्किटेक्ट ठरवला की आर्किटेक्टकडून प्लॅन तयार करायचं.
आर्किटेक्ट कडून प्लॅन तयार केला की तो पुटअप करायचा, तो अप्रुव्हल घ्यायचं, मग कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट करायचा, काम करायचं. यासाठी आपल्यासाठी जे कन्सल्टंट असतात ते आपण कन्सल्ट करून ते एकत्र पूर्ण करून घेऊ काय. तुम्हाला ज्या ज्या कामाकरता कन्सल्टंटची आवश्यकता आहे ते कन्सल्टंट मिळेल. हो, धन्यवाद. नमस्कार सर, मला काय विचारायचं आहे, आपण जेव्हा पुनर्विकास करायचा स्वतः आपण ठरवलं आम्ही सगळ्यांनी मिळून, तर येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत, म्हणजे समजा BMC कडून माझे काही अप्रुव्हल्स पेंडिंग असतील किंवा एन्व्हायरमेंट सर्टिफिकेट किंवा माझे प्लॅन पास होणे न होणे, जेव्हा आम्ही सगळे ठरवू की आम्ही कोणत्याही PMCला अपॉइंट करू किंवा आर्किटेक्टला अपॉइंट करू आमच्या प्लॅनची सगळी करू, तर यामध्ये दोन गोष्टी येतात. एक तर आम्ही जर बिल्डिंग पाडायला घेतली आणि नंतर मग आम्ही कुठे राहायचं, म्हणजे त्यासाठी आम्हाला थोडीशी अरेंजमेंट करावी लागेल. तो एक आहे गोष्ट आमची. तुम्ही उशिरा आलात का? येस तुम्ही व्हिडिओ बघा, या सगळ्या गोष्टींची चर्चा झालेली आहे. हो, हो, हो. नेहमी वेळेवर येत जा, म्हणजे मग मला तुम्हाला फक्त एक विचारायचं आहे, जर आम्ही पुनर्विकास करायचं ठरवलं, अपॉइंटमेंट केली कन्सल्टंटची, सगळ्या गोष्टी झाल्या, ओके, त्यानंतर या सगळ्या गोष्टी तुम्ही जे विचारता सगळ्या गोष्टींची चर्चा झालेली आहे. आता विचार. हा, ह्या सगळ्या गोष्टी माझ्या अपॉइंटमेंट झाल्या, सगळ्या आम्ही कन्सल्टंट अपॉइंट केलं, काम सुरू झालं. काम सुरू झाल्यानंतर जर माझ्या काही त्रुटी आढळल्या आणि त्यामुळे काही माझ्या जर कन्स्ट्रक्शन थांबलं गेलं, तर आम्ही काय करायचं? तुम्ही किती कामं केलेली आहे? मी आयुष्यात 3000 बिल्डिंगी बांधलेले आहेत. काम चालू केल्यावर त्रुटी आढळत नाही. स्वयंविकास आहे तो आपण स्वयंविकास आहे, त्याचं काम आपण करत असतो, त्रुटी आढळत नाही. कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्ट असं करायचं असतं की कम्प्लिशन ऑफ माइलस्टोन्स, म्हणजे फाउंडेशनला 30 दिवस द्यायचे, 30 दिवस पूर्ण होण्याच्या नंतर जर 1 दिवस जरी वाढला तर पेनल्टी, आणि 1 दिवस आधी केलं तर बोनस. त्यामुळे आणि 3 वेळेला त्यांनी जर पेनल्टी घेतली तर तो ऑटोमॅटिकली टर्मिनेट होतो आणि त्याच्याकडून अंडरटेकिंग घ्यायचं असतं की मी जर डिफॉल्ट झालो 3 वेळा तर मी ऑटोमॅटिकली रिझाईन करीन आणि रेजिग्नेशन त्याचं ॲडव्हान्समध्ये घ्यायचं आणि मी याच्यावर कोणताही क्लेम करणार नाही. आणि 3 स्टँड बाय कॉन्ट्रॅक्टर्स ठेवायचे असतात. त्या पद्धतीनंच आम्ही काम करतो. सेल्फ डेव्हलपमेंटमध्ये कामाची SOP डिफरंट असते. मला हेच म्हणायचं होतं, जर माझं काम सुरू झालं आणि समजा आपण कोणाकडून रेजिग्नेशन घेतलं, त्याला आपण बाजूला काढला, इन केस काही इश्यू आल्यानंतर, तर जे काही काम थांबलेलं आहे त्याला परत सुरू करायला जो काही मध्ये वेळ जाईल. नाही, वेळ जातच नाही ना, कारण एखादा जर फर्स्ट डिफॉल्ट झाला की आपण त्याला वॉर्निंग देतो. सेकंड डिफॉल्टमध्ये 1 महिना असतो, तोपर्यंत आपण दुसरा कॉन्ट्रॅक्टर रेडी करतो. सेकंड डिफॉल्टमध्ये पुन्हा वॉर्निंग देतो की थर्ड डिफॉल्टपर्यंत दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरला 2 महिने तयारी करायला मिळालेली असते. त्याची माणसं डायरेक्टली येतात आणि ते स्टार्ट करतात. एवढं ह्या पिरियडला किती वेळ लागतो या गोष्टीला? वेळ लागत नाही. या कॉन्ट्रॅक्टरची माणसं ज्या दिवशी जातात त्या दिवशी दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरची माणसं टेक ओव्हर करतात. टोटल पिरियड ऑफ कन्स्ट्रक्शन त्यामुळे फरक पडत नाही. मी जर एखादा कन्सल्टंट, स्ट्रक्चर कन्सल्टंट आपण केलेला आहे आम्ही, आणि जर त्याची फाईल मी आमच्या सोसायटीच्या नावावरती सबमिट केलेली आहे की हा माझा कन्सल्टंट आहे, याच्यामार्फत आम्ही डेव्हलपमेंट करत आहोत, तर जर मी त्याला काढला तर मला त्याला काढायचं त्याचं रेजिग्नेशन घ्यावं लागेल. त्याला 1-2 महिने जाऊ शकतील आणि नाही, स्ट्रक्चरल कन्सल्टंटला काढण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. स्ट्रक्चरल कन्सल्टंटचा प्लॅन जनरल बॉडीकडून अप्रूव्ह केल्याशिवाय स्ट्रक्चरल कन्सल्टंटचा प्लॅन सबमिटच होत नाही. स्ट्रक्चरल कन्सल्टंटचा प्लॅन एकदा तुम्ही अप्रूव्ह केल्यावर तुम्ही स्ट्रक्चरल कन्सल्टंटला काढणं योग्य नाही. स्ट्रक्चरल कन्सल्टंट सिलेक्ट करत असताना त्याचा कॉम्पिटन्स लक्षात घेऊन त्याला सिलेक्ट करायचा असतो आणि सिलेक्ट केल्यानंतर त्यांनी एकदा प्लॅन सबमिट केला,
स्ट्रक्चरल कन्सल्टंटचं प्लॅन सबमिट करण्यामध्ये काही काम नसतं, आर्किटेक्टचं काम असतं. आर्किटेक्टच्या प्लॅनवर स्ट्रक्चरल कॅल्क्युलेशन्स फक्त देण्याचं काम स्ट्रक्चरल कन्सल्टंटचं असतं. त्याचं काम चेंज करण्याचं नसतं. आणि माझ्या कोणत्याही प्रोजेक्टमध्ये आजपर्यंत एकाही सोसायटीने एकही स्ट्रक्चरल कन्सल्टंट बदललेला नाही. त्यामुळे स्ट्रक्चरल कन्सल्टंट बिल्डरच्या ह्याच्यात बदलायला लागतो की जिथे बिल्डर बोगस स्ट्रक्चरल कन्सल्टंट देतात तिथे स्ट्रक्चरल कन्सल्टंट आपणच सिलेक्ट करतो. त्यामुळे आपण त्याला बदलत नाही. माझा मेन मुद्दा हा सगळा फिरून एकाच ठिकाणी आहे की आम्ही कन्सल्टंट नेमले, आर्किटेक्ट नेमले, जे काही आमचं काम सुरू झालं, काम सुरू झाल्यानंतर इन केस काही अडचणी येतात की एन्व्हायरमेंटल क्लिअरन्सेस आहे किंवा नॅचरल एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स घेतल्याशिवाय काम सुरू करताच येत नाही. मग नंतर अडचण येत नाही, आधी घ्यावी लागते, तोपर्यंत काम सुरू करायचं नसतं. नाही, माझं क्लीन सर्टिफिकेट आल्यानंतर मला पुन्हा एकदा चेकिंग करून घ्यायला लागतं ना तसं? नाही, त्याची सेल्फ डेव्हलपमेंटमध्ये वन विंडो सिस्टीम आहे. बिल्डरचा भूत ज्यांच्या डोक्यात आहे त्यांनी ते काढून टाकावं. सेल्फ डेव्हलपमेंटमध्ये क्लीन सर्टिफिकेट नंतर पुन्हा चेकिंग करण्याची आवश्यकता असत नाही. क्लीन सर्टिफिकेट चेक करायला लागतेच ना? हो, ते करतील ना, त्याला चेक करणारे करतील. हा, यामध्ये जर काही- वन विंडो सिस्टीम यामध्ये काय असेल तर तो वन विंडो सिस्टीम ऑपरेट करणारा माणूस त्याचा निर्णय घेतो आणि तो IAS ऑफिसर आहे. हे बिल्डरच्या योजनेमध्ये नसतं, हे फक्त सेल्फ डेव्हलपमेंटमध्ये असतं आणि त्याच्यात डिले होत नाही. ही एक झाली गोष्ट. दुसरी गोष्ट, मी माझ्या FSIचा जो काही यूज करायचा आहे त्याचा आणि ॲडिशनल जर माझ्याकडे उरलेला असेल तर याचा मी सेल आणि आमचे जे टेनंट्स आहेत या दोघांचा विलाप करून त्याला कसं काय मग चेंज करतो? हे तुम्ही व्हिडिओ बघा आणि नंतर मग प्रश्न विचारा. या सगळ्याच्या गोष्टी चर्चा झालेली आहे डिटेलमध्ये. चालेल, धन्यवाद. हॅलो. अजून एक प्रश्न सर, स्वतः स्टार्ट करायला जे तुम्ही फंडिंग बोलले, म्हणजे स्टार्टिंग फंडिंग जे असतो तेव्हा 84 रूम्स आहेत, म्हणजे प्रत्येक तुम्हाला म्हणजे मिनिमम फक्त 4 to 5 लाख रुपये लागणार? नाही, काही गरज नाही. कोणत्याही रूमनी एकही पैसा देण्याची गरज नाही. असं मी 10 वेळा बोललोय. मला वाटतं तुम्हाला काम आहे की कोणाही मेंबरला एकही पैसा कॉन्ट्रीब्यूट करावा लागणार नाही. हे 12व्या वेळेला तर मला जरा एक विचारायचं तुम्हाला. आता रूम आम्हाला शिल्पोने दिलेले 60 वर्षाच्या लीजवर दिले. आता ऑलरेडी 30-35 वर्ष होत आले समजा. अजून ते काही शिल्पोला पैसे भरावे लागतील का त्याच्याबद्दल काही? नाही. सिडको ज्या वेळेला कोणत्याही सरकारी संस्थेकडे लीज असतात ते लीज ते रिन्यू करतात आणि पूर्ण शहरासाठी लीज रिन्युअलचे जे नियम गव्हर्नमेंट पास करतं ते आपल्यालाही लागू होतं. आपल्याकरता कोणते वेगळे नियम होत नाही. काय शंका आहे? ज्यांनी माझं भाषण ऐकलेलं आहे मी जे बोललो आहे त्याच्यामधल्या कोणत्याही विषयावर तुम्हाला काही शंका असेल तर विचारा. आणि हा जो व्हिडिओ आहे हा तुम्हाला सर्क्युलेट केला जाईल. तो पाहिल्यानंतर जर तुमच्या मनामध्ये काही क्वेरीज असतील तर तेही तुम्ही विचारू शकता. सर्व लोकांनी तुमच्या कमिटीला तुम्ही विचारा क्वेरीज, ते माझ्याकडे पाठवतील आणि त्या सगळ्यांची उत्तरं दिली जातील. आणि ही पहिली आणि एकमेव मीटिंग होणार नाही. अशा मीटिंग्स आपल्याला किमान 4-5 तरी घ्याव्या लागणार आणि त्या सर्व मीटिंगमध्ये मी स्वतः हजर राहील. ज्यांना जायचं असेल त्यांनी यादी तयार करा, तुम्ही बस बुक करा, त्याचे पैसे तुम्ही काढा आणि
ज्यांना जायचं असेल त्यांनी त्याचे पैसे काढावे. तुम्ही दाखवलं पाहिजे ना आम्हाला. नाही, मी दाखवणार माझ्या पैशांना. मी माझ्या घरून तुम्हाला, तुम्ही तुमची गाडी बुक करा माझी गाडी मी आणतो. आणि मुंबईत या, तुम्हाला दाखवतो. बस आम्ही माझ्या बस नाही बस. नाही, नाही. ज्यांना बघायचं असेल त्यांना ना, सगळ्यांना उगाच सहल करायला जायचं नाही. आम्हाला तुम्ही बोला ना रस्त्यावर आलेलं आहे. आता हे सिंपल जनरल लोकांच्या हिशोबाने मानसिक जनरल लँग्वेजच्या हिशोबाने आज लोकांना माहिती आहे वी आर द अपार्टमेंट ओनर असोसिएशन, म्हणजे सिडकोच्या लीजवर आम्ही आहे 99 years whatever it is. 60 years. 60 years. आज जागेचे मालक सिडको आहे. उद्या हे रिडेव्हलपमेंट झालं की प्रोसिजरच्या हिशोबाने प्रॉपर्टी वेळ सगळे पुढे जागाचा मालक या सिडकोला राहिले सोसायटीच्या राहिले प्रत्येकाला हे कन्फ्युजन आहे. नाही, कन्फ्युजन बिलकुल नाही. ज्याच्या मालकीची जागा आहे त्याचीच मालकी होणार. सिडकोनी जर पूर्ण नव्या मुंबईच्या सर्व जागा सोसायटीच्या नावे करून दिली तर तुमची नावे होणार, नाही करून दिली तर नाही होणार. जे सगळ्यांचं होईल ते तुमचं होईल. रिडेव्हलपमेंट केलं, रिडेव्हलपमेंटचा त्याच्याशी काही संबंध नाही. उद्या आहे बिल्डिंग बनल्यानंतर सगळ्यांना मोठ्या मोठ्या जागा मिळाल्यानंतर मालक हे सिडकोचंच राहणार का? अर्थातच तुम्ही लेसी आहात, मालक सिडको. म्हाडाच्या जितक्या बिल्डिंगी रिडेव्हलपमेंट झालेल्या आहेत मुंबईमध्ये 1300 बिल्डिंगी सगळ्या म्हाडाच्या मालकीच्याच आहेत रिडेव्हलपमेंट झाल्यानंतर. ते मालकच मालक राहील. इथे सिडकोच मालक राहणार. जेव्हा सिडको ठरवलं की मला मालक येत नको मी सोसायटीला देऊन ठेवा. हा, सिडकोनी जर ठरवलं, सिडकोनी अनेक वेळेला अनाउन्समेंट केली की आम्ही देणार, पण अजून दिलेली नाही. आज आमच्या मनात जे कन्फ्युजन नसावा या गोष्टी क्लिअर झाल्या. काही नाही, तुमच्या जमिनीचे मालक सिडको आहे, होते, आहे आणि पुढे राहणार. जर सिडकोनी निर्णय घेतला की तुमच्या नावावर करून द्यायची तर तेव्हाची गोष्ट तेव्हा ते पूर्ण आणि सगळ्यांना मनात हे क्लिअर होईल की बाबा फक्त जी जागा आहे त्याच्यापेक्षा चांगलं कन्स्ट्रक्शन, चांगली जागा, मोकळी जागा आणि जे काय बेनिफिट दॅट इज द बेनिफिट ऑफ दिस प्रोजेक्ट. हो, विकताना तुम्ही सिडकोची आहे म्हणून 2 रुपये कमी घेत नाही, तेवढेच घेता ना. तसंच That doesn't matter ना. विकताना 20,000 रुपये पर स्क्वेअर फीट आहे, पण सिडकोची लीज आहे म्हणून 15,000 असं नाही होत ना, ते 20च मिळतात. आणि जी पुढची गोष्ट जो खरेदी करणार आणि विकणार त्यांच्या मॅटर नाही ओनरशिप राहील ओनरशिप राईट सिडकोची होती, आहे आणि राहणार आहे. सिडकोनी जर आपल्या नावाने करून दिली तर आपल्या नावाने होईल. म्हणजे आज जसं आपण एक्सटेन्शनच्या एक फाईल आहे आपला फाईलमध्ये असं एव्हरी डेव्हलपमेंटला किंवा जे आपण करतो ती एक फाईल करतो. जेव्हा ज्यांनी विकत असेल त्याची प्रोसिजर आहे अप टू सिडकोपर्यंत. जेव्हा सिडकोने सोडून दिला तेव्हाचे विषय तेव्हा म्हणजे हा आजच्या विषयामध्ये क्लिअर झाला की मालक एक सिडकोच राहणार. लीज जोपर्यंत आहे लीज जोपर्यंत आहे तोपर्यंत सिडको मालक राहणार. भले आपण कोऑपरेटिव्ह मध्ये कन्वर्ट जरी झालं तरी लीज राहणार. टेक्निकली हा गैरसमज होऊ नये म्हणून हा विषय इथे नाही, बरोबर आहे, गैरसमज नाही. सिडकोची जमीन ही सिडकोचीच राहते. सिडकोला दुसऱ्याला देण्याचा अधिकार नाही. गव्हर्नमेंट ज्या वेळेला सिडकोला परमिशन देईल की सोसायटीच्या नावे करून द्या त्यावेळेला सिडको करून देईल. मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि सिडकोचा फरक आहे. मुंबई पोर्ट ट्रस्ट केंद्र सरकारची जागा आहे, त्याच्यावर 30 वर्षाचं पण असतं, 10 वर्षाचं पण असतं, 60 वर्षाचं पण असतं, 99 वर्षाचं. मी बीपीटीचा बोर्ड ऑफ डायरेक्टरवर काम केलेलं आहे, त्यामुळे मला तुम्ही बीपीटीचं सांगू नका. मला माहित आहे तुम्ही मुंबईचं ज्या बीपीटीच्या गोष्टी मला माहित आहेत. असं ते केंद्र सरकारचं आहे. केंद्र सरकारच्या जमिनीचे अधिकार केंद्र सरकारचे आहेत. सिडकोचे अधिकार आपले आहेत. सिडकोचे अधिकार स्थानिक रहिवाशांचे आहेत. त्याचा आणि बीपीटीचा काही संबंध नाही. पण मला एक प्रश्न होता, सॉरी परत एक प्रश्न विचारत असेल
तुम्ही म्हणालात की आम्ही रोड चेक करतो इनिशियली. तर बिफोर दॅट शुड बी आस्किंग लाईक त्या म्हणजे त्याच्या अगोदर आम्हाला हे विचारावं लागेल की मला कोणाला कोणतं फ्लॅट पाहिजे. चॉईस कोणाला पाहिजे त्यांनी ऍडव्हान्स मध्ये सांगायचं की मला त्यानंतर आपण choice हे पाहिजे. लॉटरी सिस्टम करायचं. हो. बरोबर. आणि चॉईस मध्ये सुद्धा समजा तुम्हाला 500 फ्री मिळते ओके. आणि तुम्हाला आणखी 300 पाहिजे विकत घ्यायचे, तर तुमचे 800चे फ्लॅट, मग 800 वाले किती आहेत त्यांच्यामध्येच लॉटरी होणार, तुमची 500 मध्ये लॉटरी नाही होणार. जे 500 वाले आहेत त्यांचे 500 मध्येच लॉटरी होणार. लाइक टू लाइक एरिया में लॉटरी. लाईक टू लाईक एरियामध्ये पण लॉटरी हे होणार. कसं आता एकदम फॉर एक्झाम्पल एकदम डायव्हर्सिव्ह असेल, कोणाला 100 पाहिजे, कोणाला 200 पाहिजे, कोणाला 300. त्या डायव्हर्सिफाईड बिल्डिंगमध्ये एकाच बिल्डिंगमध्ये असं होऊ शकतो का? होऊ शकतं, पण एकदा डिमांड आल्यानंतर ते रॅशनलाइज करता येईल का याच्याबद्दल आपण चर्चा करू आणि निर्णय घेऊ. एक्झॅक्टली 100 ना इट नॉट 50. मिडवे में आके बैलेंस करना पड़ेगा. नंबर ते जोर हो सब. पहिला असेसमेंट ऑफ डिमांड, असेसमेंट ऑफ रिस्क हे ज्या वेळेला आपल्याकडे येईल त्यावेळेला त्याचं ॲनालिसिस करून ते रॅशनलाइज करता येईल. कॉलम बीमचे पोझिशनिंग बघून ते कसं रॅशनलायझिंग करायचं हे आर्किटेक्ट बरोबर बसून चर्चा करावी लागेल आणि ते मग 100च्या ठिकाणी 125 तुम्हाला मिळतील किंवा 130 मिळतील किंवा 85 मिळतील, ते त्या पद्धतीनं बॅलन्स करायला लागेल. आणि तुम्ही म्हणालात की आता रिकन्स्ट्रक्शन होत आहे, रिडेव्हलपमेंट होत आहे आणि वी कॅन ऑल्सो आम्ही सुद्धा तिथं राहू शकतो. पण हे कितपर्यंत फिजिबल आहे? मुंबईमध्ये 300 ठिकाणी झालेलं आहे. अच्छा. तुम्हाला करायचं असेल, माझी काही सक्ती नाही, असंच नाही, करा. मी असं विचार करतो की पण तुम्हाला करायचं असेल तर टेक्निकली इट इज फिजिबल, देर इज नो प्रॉब्लेम. IIT has vouched for it. I have done 3. But that doesn't mean you should do it. If you want, you can do it. If you don't want, you need not do it. पण तुमचं स्ट्रक्चर असं आहे की जे साईडला तुमचे बिल्डिंग्स आहेत ते कन्स्ट्रक्शनला गरज नाही, इमिजिएट कन्स्ट्रक्शनला त्याची गरज नाही. त्यामुळे इमिजिएट कन्स्ट्रक्शनचं फुटप्रिंट स्पेसवर ठेवून इथे हाईट रिस्ट्रिक्शन्स नाही आहेत. त्यामुळे किती हाईट तुम्ही जाणार ते डिवायडेड बाय नंबर ऑफ फ्लोअर्स आणि टोटल FSI, त्यातून तुमचा फुटप्रिंट किती होणार तो दिसणार. आणि तो फुटप्रिंट दिसला की तो फुटप्रिंट मिळण्यासाठी जितके स्ट्रक्चर्स तोडावे लागतील तितकेच तोडावे. माझ्या दृष्टीनं एकही स्ट्रक्चर न तोडताना सुद्धा आपण करू शकतो. पण इफ यू हॅव टू ब्रेक ॲट द मोस्ट 2 स्ट्रक्चर्स. तो बाय द वे सर, इथे यायच्या अगोदर सोसायटीत जाऊन आले. आपण इथे बसलो होतो, ते सोसायटीमध्ये रेकी करत होते. नाही, पण मी सोसायटीत आज जरी गेलो तरी तुमच्या सोसायटीत मी अनेक वेळेला आलेलो आहे. गुगलमधून मला ज्या ज्या सोसायटीत बोलवतात त्या सोसायटीत मी थ्रू गुगल मॅप्स रेग्युलरली व्हिजिट करतो आणि माझे एक्सरसाइजेस त्या सोसायटीचे मी केल्याशिवाय, मी शिक्षक आहे त्यामुळे मी माझं होमवर्क करूनच येतो. त्यामुळे तुमच्या सोसायटीत आज सकाळपासून कमीत कमी 20 वेळा मी ते गुगल मॅपमधून चेक केलेलं आहे. त्यामुळे आता तुमच्या सोसायटीत येऊनच सोसायटी बघायला पाहिजे असं नाही, ते फिजिकली बघितलं. पण गुगलमधून आम्हाला जे कळतं आणि आता AI मधून त्याचे काही सोल्युशन्स पण निघतात आणि मी काही वेल वर्स्ड आहे ठराविक AI टूल्समधून, तर त्याच्या माध्यमातून मी पाहूनच मग हे करतो आणि ते ॲनालिसिस करून मीटिंगमध्ये जाण्याआधी सगळी चर्चा करून येतो. पण ते तुम्हाला स्पून फिडिंग होऊ नये म्हणून सगळी चर्चा सगळं तुमच्याकडून करून घेतो. कारण हे तुम्ही केलं पाहिजे. आयडिया इज टू ट्रेन यू टू डू दीज थिंग्स, नॉट टू डिस्पेन्स इट ऑन माय ओन. सर, कमर्शियल पॉसिबल आहे का? आता तुम्ही बोलत होता एकदमच क्लिक झालं हे विचारायला. इज इट पॉसिबल डिपेंडेंट ऑन अस? नाही. If the development plan of this area permits commercial, then and all the members want commercial, then commercial is possible. So depend upon us.
No, depend on the development plan. If the development plan, DP plan. DP plan, if it permits commercial, then you will get commercial. If it doesn't permit commercial, then there is a way out. You will have to change that relevant extract in the DP plan, but that takes time. So, but if it doesn't permit commercial, then you should not insist on commercial. But if it permits commercial, even then you should discuss whether commercial is really ideal for you or not. Because once you give commercial, what can appear to be a benign commercial could later be a dance bar or something, which may not be very ideal for you. So whether you should go for commercial or not, that is your decision. It's not my decision. If permitted, then we can engage our members into that discussion as to whether we should go commercial or not. If it is permitted, if it is not permitted, then the question doesn't arise. So what's your thought process? You should go for it if it is permitted. Recommended. There are pluses and minuses. God forbid if there is a pandemic like the one that we faced, then we cannot stop the people coming to commercial area into our premises. We can't lock ourselves in. So that is a great disadvantage. Hopefully there won't be pandemics, but you don't know. If there is another round of similar pandemic and we all have to be locked out, then if you have given some portion of your premises to commercial, there is no way in which you can lock yourself on. In a residential thing, you lock your whole thing and you are secure. In commercial, there will be people coming, there will be business happening, there will be people coming and Kiosk will be going. there. So there will be kind of infiltration which may lead to infection, may not lead to infection. That's a risk that you will have to evaluate. Thank you. कंस्ट्रक्शन काम चालू असताना बाजूला इंग्लिश वायरी आहे करंट High tension. काय प्रॉब्लेम होणार नाही. तुम्हाला गमेला येऊन कन्स्ट्रक्शन करायला लावत नाही ना, तो कॉन्ट्रॅक्टर करणार. खाली बसून फक्त 2 मिनिट येणार फक्त 2 मिनिट माईक जवळ. अच्छा बोला चालू आहे बटन चालू आहे. सगळ्यात पहिले मी डॉक्टर आभार मानतोय. त्यांनी आपला व्हॅल्युएबल वेळ आम्हाला दिला आणि ते आम्हाला मार्गदर्शन केलं. त्याच्यावर मी सगळ्यांनी अत्यंत आभारी आहे. हा जो प्रोग्राम आज अरेंज केला आहे त्यात सोनासाहेब यादव म्हणा किंवा पर्याय साहेब म्हणा किंवा संतोष म्हणा सगळ्या टीमनी खूप मेहनत घेतली आहे. तर आपण त्याच्यावर सर्वांचे आभार मानतो. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, ज्यांनी त्यांनी आपला पण सोसायटी फॉर्म करायला आपला फाईल दिला नसते त्यांनी त्या लवकरात लवकर त्याला जेणेकरून आपल्याला शेतकऱ्याचा फॉरवर्ड करायला सोपं पडेल. आणि सगळ्यांना नम्र विनंती आहे, हे सगळं करण्यामागे आपला उद्देश असा आहे की आपल्याला लवकर लवकर हे सगळं करता येईल. धन्यवाद. आणि कोणा काय